नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे. जाहिरात म्हणजे अशी, ज्या विद्यार्थ्यांना बँकमध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. चला तर मग व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, होय, तुम्ही आता बँकमध्ये अधिकारी म्हणून काम करू शकता, ते सुद्धा ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल हे या हुद्द्यावर. तर आपण पुढील माहिती बघूया. बँकेचं नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे IOB. पद आहे लोकल बँक ऑफिसर LOB आणि JMGS1. एकूण जागा या 400 असणार आहे. अर्ज अर्ज दिनांक 12 मे पासून 13 मे 2025 राहील. जाहिरात ही 9 मे 2025ला रिलीज झाली आहे आणि अजून परीक्षा तारखा डिक्लेअर व्हायच्या आहे, ज्या लवकरच जाहीर होईल. तर त्यामध्ये समोर आहे राज्यानुसार पद वाटप करण्यात आले आहे. तर आपण बघूया पुढीलपैकी. तामिळनाडू राज्यासाठी 260 जागा आहे, महाराष्ट्रासाठी 45 जागा आहे आणि ओडिशासाठी 10 जागा, तसेच गुजरातसाठी 30 जागा, पश्चिम बंगालसाठी 34 आणि पंजाबसाठी 21 जागा आहे. त्याची पात्रता आणि भाषा अट अशी आहे की कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे, जे की मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराला त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर 10वी किंवा 12वीमध्ये स्थानिक भाषा असल्यास LPT टेस्ट लागणार नाही. त्यानंतर बघूया वयोमर्यादा. वयोमर्यादा 1 मे 2025 नुसार किमान वय हे 20 वर्ष असले पाहिजे आणि कमाल वय हे 30 वर्ष असले पाहिजे. SC ST साठी 3 वर्ष सूट आहे. तसेच PWBD साठी 10 वर्षाची सूट आहे आणि माजी सैनिक किंवा 1984 साली दंगलीत प्रभावितसाठी 5 वर्ष सूट आहे. तर अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे ते जाणून घेऊया. अधिकृत वेबसाईट जी आहे त्यांची ते www.iob.in वर जावं लागेल आपल्याला. त्यानंतर IOB LBO अप्लाय ऑनलाईन 2025वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर फॉर्म फिल करावं लागेल. फोटो व सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर फीचा स्ट्रक्चर दिलेला आहे. SC ST PWBDला 175 रुपये आहे. जनरल OBC आणि EWS साठी 850 रुपये राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढावी लागेल. आणि त्यानंतर मेन म्हणजे महत्त्वाचं जे आहे की निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ज्याला 80% वेटेज आहे. त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे LPT होणार आणि मुलाखत ही 20%चं वेटेज आहे. आणि जर 10वी-12वीमध्ये जर तुमचं स्थानिक भाषा असेल तर त्याला LPT लागणार नाही. परीक्षा पॅटर्न व सिलेबस कसा असणार आहे ते जाणून घेऊया. विभाग जे आहे इंग्लिश नॉलेज आहे, त्याचे प्रश्न असणार आहे 40, त्याला गुण असणार आहे 40 आणि वेळ मिळणार आहे 30 मिनिटे. रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड याचे प्रश्न असणार आहे 30 आणि गुण असणार आहे 60 आणि वेळ असणार आहे 60 मिनिटे. तसेच जनरल नॉलेज, इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेससाठी 40 आणि वेळ मिळणार आहे फक्त 30 मिनिटे. डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनसाठी प्रश्न असणार आहे 30, गुण असणार आहे 60 आणि वेळ मिळणार आहे 60 मिनिटे. एकूण 140 प्रश्न असणार आहे, 200 गुण व 180 मिनिटे. तसेच चुकीच्या उत्तराला 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. पगार व सुविधा. प्रारंभिक म्हणजे बेसिक सॅलरी 48,480 राहील. वार्षिक वाढीसह ते 85,920 पर्यंत जाऊ शकते. त्यानंतर भत्ते असणार आहे TA, HRA, DA, HRA, CAA आणि बँकेनुसार अनेक कायदे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.